पुण्यामध्ये म्हाडाचा 8,000 घरांचा नवा प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। विधानसभेत ते बोलत होते। त्यासाठी धानोरीमध्ये 100 एकर जमीन रेडी रेकनरपेक्षा कमी दराने घेतल्याचं देखील आव्हाड यांनी सांगितलं। सुपर मार्केटमध्ये मद्य विक्री करण्याचा अंतिम निर्णय अजूनही झाला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती। मात्र याबाबत निर्णय झाला असला तरी त्यावर हरकती मागवल्यात, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। 5G ची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 2022च्या अखेरीस 5G सेवेचा शुभारंभ होईल अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे। लवकरच 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव सुरू केले जातील असं दूरसंचार राज्यमंत्री देवसिंग चौहान यांनी सांगितलंय। सध्या 4 कंपन्यांना चाचण्या घेण्यासाठी स्पेक्ट्रम देण्यात आलेले आहेत। या चाचण्या लवकरच संपण्याचा अंदाज आहे। वाऱ्यांचा वेग मंदावलाय, त्यामुळे आता पुन्हा एकदा तापमान वाढण्याची शक्यता आहे। उत्तर भारतामध्ये उष्ण लहरी सक्रिय होत आहेत, त्यामुळे सोमवारपासून वातावरण कोरडं होईल, उष्णतेची लाट तीव्र होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। राज्यातल्या अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे जाऊ शकतं, तर कोकणामध्ये मात्र आज ढगाळ वातावरण असेल। राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसतेय। लवकरच रुग्णसंख्या 100च्या खाली जाण्याची शक्यता आहे। मात्र परदेशातील रुग्णवाढ लक्षात घेऊन राज्य सरकारनं दक्षता घेण्याच्या सूचना दिल्यात। यामध्ये इन्फ्लुएन्झा किंवा अन्य श्वसनाचे आजार असतील तर अशा रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। कोविड काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर फडणवीसांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। कोरोनामध्ये सर्व कामं ही टेंडर काढूनच केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर राग आकस नाही, त्यांनी 31 मार्च पर्यंत कामावर रुजू व्हावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेमध्ये बोलताना केलंय। संपकऱ्यांचं निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्तीच्या कारवाया मागे घेतल्याचीही घोषणा त्यांनी केली। एसटी कर्मचारी कामावर परतल्यानंतर इतर मागण्यांबाबत देखील चर्चा करू अशी ग्वाही परब यांनी दिली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 5 महिने होत आले तरी संप मिटण्याचे चिन्ह नाहीत। बडतर्फ कर्मचारी पुन्हा कामावर यायला उत्सुक नाहीत। बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये अपील केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे। जवळपास 10,000 कर्मचारी बडतर्फ आहेत, तर 550हून अधिक कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे अपील केले। जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी होणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं। त्यामुळे माजी आमदार शरद सोनवणे यांनी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडले। उपोषणादरम्यान सोनवणे यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे सोनवणे यांना उपचारासाठी सध्या रुग्णालयामध्ये दाखल केलंय। भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा इथल्या आरक्षित कुरण आणि मैदानावरचं खोदकाम ग्रामस्थांनी थांबवलंय। गोसे धरणाच्या कालव्यामुळे मैदानाचं कुरणाचं विद्रुपीकरण होत आहे। गावकऱ्यांचा याला विरोध आहे आणि भूमिगत बांधकामाची मागणी सध्या केली जाते। भूमिगत बांधकाम न झाल्यास आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। अंबरनाथच्या वालधुनी नदीमध्ये रासायनिक कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी सोडलं जात आहे। या प्रकरणी एमपीसीबीनं 8 कंपन्यांना नोटीस बजावलेली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं कंपन्यांना 7 दिवसात हे प्रदूषण थांबवायला सांगितलंय। तसंच त्यानंतर जर प्रदूषण सुरू राहिलं तर कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिलाय। भंडाऱ्यातल्या मोहाडीमध्ये पिसळलेल्या कुत्र्यांना 6 जणांना चावा घेतला। यामध्ये एका चिमुकल्यासह वृद्धाचा समावेश आहे। बाकीचेही गंभीर जखमी आहेत। जखमींवर भंडारा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कुत्र्यांना हातावर, गालावर आणि पाठीवर वार केले। नाशिक तालुक्यातील कोटमगाव येथील झुडपांमध्ये मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला। या बिबट्याचा वयोमानामुळे मृत्यू झाल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याचं शवविच्छेदन केलं गेलं आणि त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर अंत्यसंस्कार केले। अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावरचा वालधुनी नदीवरचा पूल धोकादायक बनलाय। पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज व्यक्त होतीये। हा पूल जवळपास 60 वर्ष जुना आहे। पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते। या पुलाच्या खालच्या बाजूने मोठी पडझड झाली असून एखादी दुर्घटना होण्यापूर्वी शासकीय यंत्रणेला जाग यावी अशी आशा व्यक्त होतीये। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं गाजला। हिंमत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच कुटुंबियांची बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलं। मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील अनेक मुद्द्यावर राईट टू रिप्लाय वापरून फडणवीसांनी पलटवार देखील केला। जोरदार शाब्दिक बाण सुटलेल्या अधिवेशनाचं सूप वाजलं। राष्ट्रगीत संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः फडणवीस यांना भेटायला गेले। त्यानंतर फडणवीसांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली।
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यानंतर सभागृहाला नमस्कार केला. पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरू होणार आहे. आमदारांना फुकट घरं मिळणार नसून फ्लॅटसाठी सुमारे 1 कोटी रुपये द्यावे लागणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. काल याबाबत घोषणा झाल्यानंतर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आव्हाडांनी सरकार फुकटात कोणालाही घरं देत नसल्याचं सांगितलंय. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीनं कारवाई केली आहे. सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. ठाण्यातील 2 फ्लॅट आणि जमीन ईडीनं जप्त केली आहे. NSEL घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली. 11 कोटी 35 लाखांच्या संपत्तीवर ईडीनं तात्पुरती टाच आणली. केंद्र आणि राज्य संघर्षाची सुरुवात आपल्यापासून झाली आहे असं प्रताप सरनाईकांनी ईडीची नोटीस आल्यानंतर म्हटलंय. त्याचवेळी प्रताप सरनाईकांनी विधानभवनाच्या आवारामध्ये आशिष शेलार यांना मिठी मारली. राज्यात सेना भाजप संघर्ष शिकेला पोहोचलेला असताना आणि दोन्ही बाजूनी रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना या मिठीची मात्र चर्चा रंगते. मुंबई बँक प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या अडचणी वाढल्यात. दरेकरांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळलाय. मात्र हायकोर्टामध्ये अपील करण्यासाठी 2 आठवडे अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी दरेकरांच्या वकिलांनी सत्र न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यामुळे त्यांना मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आलाय. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना इन्कम टॅक्स खात्यानं नोटीस बजावली आहे. गेल्या 3 मार्च रोजीच ही नोटीस बजावण्यात आली आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील कारवाई संदर्भात ही नोटीस होती आणि अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 10 मार्चला त्यांनी हजर राहावं असं समन्स त्यामध्ये होतं. इन्कम टॅक्स विभागानं इक्बाल सिंग चहल यांना नोटीस बजावल्यानंतर इक्बाल सिंग चहल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अशा नोटीस येतच राहतात, त्यांना योग्य स्तरावर उत्तरं मिळतात असं इक्बाल सिंग चहल यांनी म्हटलंय. आपण एकाही इन्कम टॅक्स विभागाच्या कार्यालयात गेलेलो नाही असंही ते म्हणाले. उल्हासनगर कॅम्प 3 मधल्या पेहलुमालिया कंपाऊंडमध्ये एका जीन्सच्या कारखान्याला आग लागली. कारखान्यामध्ये जीन्सचा कपडा होता, त्यामुळे काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे. कारखाना बंद असल्यामुळे जीवितहानी टळली आहे. सिन्नर-घोटी महामार्गावर SMBT हॉस्पिटल परिसरामध्ये कार आणि टेम्पो ट्रॅव्हल्स यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये कारच्या पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झालाय, तर टेम्पोचंही नुकसान झालंय. कारची एअरबॅग उघडली, त्यामुळे चालकासह कारमधल्या इतर जणांना काही इजा झाली नाही. महामार्गावर मात्र 1 तासासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुणे नगर महामार्गावरील सणसवाडी इथं दावत हॉटेलसमोर पुण्यातून नगरच्या दिशेने जाणाऱ्या टाटा इंडिको कारचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला. कार दुभाजक ओलांडून नगरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी आणि 4 चाकीला धडकली. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. गाड्यांचं सुद्धा नुकसान झालंय. अपघातामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. टोल जाऊन रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसांनी बचावलंय. रायगड जिल्ह्यातली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. कोइंबतूर LTT मेल कर्जत स्थानकावर जात होती आणि यावेळी संतोष पुष्कराज देवी ही महिला चालत्या रेल्वेतून टोल जाऊन पडली. तेव्हा पोलीस कर्मचारी अजय शिर्केंनी तातडीनं त्यांना खेचून बाहेर काढलं, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. नाशिक पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक केलेली आहे. चोरट्याकडून 9 मोटरसायकलसह 7 गुन्हे उघडकीस आले. तसंच संशयितांकडून 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दरम्यान चोरट्यांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाचा आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश येवले शहर पोलिसांनी केलाय. मराठवाडा इथून मुली आणून मुलांकडून लाखो रुपये उकळायचे आणि नंतर मुलींनी पळून जायचं, असा प्रकार समोर आला. दरम्यान याबाबत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात देखील घेतलंय. मुंबईमध्ये आझाद मैदान परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्षानं 3 किलो 110 ग्रॅम वजनाचा MD ड्रग जप्त केलाय. याची किंमत 4 कोटी 66 लाख इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जाते. आशिक अली पोयसरवाला असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. भीमा नदीमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 20 बोटी जिलेटिनच्या साह्यानं पुण्यातल्या दौंड पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. पोलीस आणि महसूल विभागानं ही कारवाई केली आहे. उद्ध्वस्त करण्यात आलेल्या बोटींमध्ये 10 सक्शन तर 10 फायबर बोटी होत्या. यासोबतच जवळपास 1 कोटींचा मुद्देमाल देखील नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दण आणले.
भिवंडीमध्ये शेलार गावामध्ये घराबाहेर पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल चोरी केल्याची घटना घडली आहे। सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झालेली आहे। सध्या पेट्रोलचे भाव वाढलेत आणि त्यामुळे पेट्रोलची चोरी झाली आहे। रात्रीच्या वेळी पथक तैनात असूनही चोरीच्या घटना कमी होत नाहीयेत। रस्त्यातच प्रवाशांना कोयत्याच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। समाधान सुरेश बाग आणि जय संतोष खरात अशी त्यांची नावं आहेत। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे। फुलेनगर इथं पायी घरी निघालेल्या एका प्रवाशाला मारहाण करून त्याला या दोघांनी लुटलं होतं। बोगस सनदी अधिकाऱ्याचं नाव टाकून पुस्तक विक्री करण्याचा गैरप्रकार पुण्यामध्ये जोमानं सुरू आहे। या विरोधात एमपीएससी उमेदवारांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। सॅमकट्टा पब्लिकेशनची ही स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत। त्याचा लेखक हा सनदी अधिकारी नसल्याचं उघड झालंय। गंभीर बाब म्हणजे या पुस्तकात 150 पेक्षा जास्त चुका आहेत। सिडकोच्या बेलापूर कार्यालयातील टेबल खुर्ची असं साहित्य न्यायालयीन आदेशानुसार जप्त करण्यात आलंय। उरण पनवेलमधल्या 3 शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनही सिडकोनं त्यांना अजून मोबदला दिलेला नाहीये। सिडकोकडे थकीत असलेल्या 3 कोटी रुपयांसाठी हे शेतकरी न्यायालयात गेले होते। न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल देत हे जप्तीचे आदेश दिले। अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिलाय। सेबीच्या आदेशानुसार अंबानी यांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनीशी संबंधित राहण्यापासून मनाई करण्यात आली होती। त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय। आजपासून आयपीएलच्या 15व्या हंगामाचा थरार रंगणार आहे। चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना होईल। संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होणार असून स्टेडियमच्या 25% मर्यादेमध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये एकूण 70 सामने होणार आहेत। युक्रेन रशिया युद्धाचा पहिला टप्पा संपल्यामुळे रशियानं जाहीर केलेला आहे युद्धाचा आजचा 31वा दिवस आहे। दरम्यान आता रशियानं आपलं लक्ष डोनबासवर केंद्रित केलेलं आहे। डोनबास स्वातंत्र्य करण्यावर भर देणार असल्याचं रशियन सैन्यानं म्हटलेलं आहे।